राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या इतर काही नेत्यांना कार्यकर्त्यांना देखील त्यांनी नमस्कार केलेला आहे आणि त्याच सोबत कार्यकर्त्यांना देखील हात दाखवला। कुटुंब म्हणून आम्ही कायमच वहिनींना साथ देऊ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या आणि त्याचप्रमाणे त्या सध्या सभेत पोहोचलेल्या आहेत। प्रचार सभेची सांगता सभा सुनेत्रा पवार यांची पार पडते। थोड्या वेळापूर्वीच जय पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधन केलं होतं। बारामतीकरांसोबत ते मंचावरून बोलले होते। त्याच वेळी बोलताना जय पवार काही काळासाठी थोडे भावनिक देखील झाल्याचं आपण पाहिलं। सुनेत्रा पवार यांच्या सभेत सध्या सुप्रिया सुळे पोहोचलेल्या आहेत। अजित पवार यांच्या प्रतिमेला वंदन करतात। मंचावरची ही ताजी दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहताय। आपण पाहू शकतोय सुप्रिया सुळे यांच्या सोबत जय पवार हे देखील आहेत। त्यासोबत कार्यकर्त्यांसोबत त्या संवाद साधतायत का काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सुप्रिया सुळे सध्या मंचावर पोहोचतात। त्या पोहोचतात सगळ्याच नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडून त्यांना नमस्कार करण्यात आला आणि बारामतीकरांना सुप्रिया सुळे यांनी नमस्कार केला। सुनेत्रा पवार यांच्या सभेला पोहोचल्यानंतर अजित पवार यांच्या निधनानंतर किंबहुना पहिल्यांदाच कुटुंब पवार कुटुंब आपल्याला एका मंचावर पाहता येत आहे। जय पवार हे सुप्रिया सुळे यांना मंचावर घेऊन आलेले आहेत। छगन भुजबळ यांचं भाषण सुरू होतं आणि त्याच दरम्यान सुप्रिया सुळे या मंचावर पोहोचल्या। अजित पवार गटाच्या इतर काही कार्यकर्त्यांना नेत्यांना त्यांनी नमस्कार केलेला आहे। सुप्रिया सुळे मंचावर पोहोचताच अजित पवार गटाच्या नेत्यांकडून त्यांना नमस्कार करण्यात आला। सुनेत्रा पवार यांच्या सभेला सुप्रिया सुळे पोहोचल्यात। कुटुंब म्हणून मी कायमच वहिनींच्या सोबत असेल अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी काही दिवसांपूर्वीच माध्यमांना दिली होती। सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे या पोहोचलेल्या आहेत बारामतीत आणि आत्ताच्या घडीची ताजी दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहताय। अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक घडामोडी घडलेल्या आहेत राज्याच्या राजकारणात। त्याचसोबत कुटुंबातही अनेक काही हालचाली झाल्या आणि त्यानंतर पहिल्यांदाच जाहीरपणे एकाच मंचावर पवार कुटुंब आपल्याला एकाच मंचावर पाहता येत आहे। शरद पवार यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते येऊ शकले नाही अशी प्रतिक्रिया देखील सुप्रिया सुळे यांनी दिली होती। मात्र त्या स्वतः पोहोचलेल्या आहेत। या निवडणुकीसाठी वहिनींच्या पाठीशी मी स्वतः उभी आहे। ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा होती आणि अशी इच्छा कायमच असेल अशी ही प्रतिक्रिया शरद पवार गटाच्या इतर अनेक नेत्यांनीही दिली होती। त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांनी देखील हीच प्रतिक्रिया दिली होती। ही निवडणूक बिनविरोध व्हावी, मात्र तसं झालं नसलं तरी देखील सुप्रिया सुळे आता मंचावर दाखल झालेल्या आहेत। सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेकरता सुप्रिया सुळे स्वतः बारामतीत पोहोचलेल्या आहेत। अजित पवार यांच्या प्रतिमेला वंदन केलेलं आहे। त्याचसोबत कार्यकर्त्यांना आणि बारामतीकरांनाही त्यांनी नमस्कार केला। सुनेत्रा पवार यांच्या सभेला सुप्रिया सुळे पोहोचलेल्या आहेत। बारामती पोटनिवडणूक सध्या सर्वाधिक गाजलेली ही पोटनिवडणूक, ज्या निवडणुकीची सर्वत्रच मोठी चर्चा झाली। ही निवडणूक बिनविरोध होते का याकडेच अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं। तसं होत नसलं तरी देखील कुटुंब म्हणून आम्ही कायमच सोबत आहोत आणि कुटुंब म्हणून मी वहिनींना पाठिंबा देणार अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीही दिली होती।